सुगंधी बासमती तांदूळ आणि ताजे मटार वापरून बनवूया झटपट आणि चविष्ट मटार पुलाव. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतले आणि मी हे स्वच्छ पाण्याने धुवून ठेवते. आता इथे मी कुकर ठेवलं आहे मीडियम फ्लेमवरती. आता मी यामध्ये तेल घालते. आता यामध्ये घालते मी 1 चमचा जिरं, 4 काळी मिरी, 2 लवंग, 1 दालचिनी घालते आणि 1 तेजपत्ता घालते. 4 ते 5 कढीपत्ता घालते. चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये घालते मी 1 कांदा उभा कापलेला आणि कांदाही चांगलं फ्राय करून घ्यायचा. आता मी यामध्ये घालते 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे बघा, कांदा लाल झालाय. आता यामध्ये घालते मी 1 टमाटर घालते बारीक चिरलेला आणि चांगलं मिक्स करून घेते. त्यामध्ये घालते चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, 1 चमचा लाल मसाला, किचन किंग मसाला घालते. सगळे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये मी घालते बासमती तांदूळ जे मी स्वच्छ पाण्याने धुतले आहेत. चांगलं मिक्स करायचे बासमती तांदूळ. आता यामध्ये मी घालते 4 वाटी पाणी. 2 वाटी बासमती तांदूळ तर 4 वाटी पाणी. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम फास्ट करायची. आता यामध्ये मी घालते वाटाणा घालते फ्रोझनवाले. आता यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ आणि चांगलं ढवळते. आता यामध्ये घालते मी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये घालते मी 1 बटाटा घालते आणि वरून तूप घालते. तूपने चांगली चव येईल म्हणून. मी इथे 3 चमचे तूप घातलेत आणि चांगली उकळी येऊ दे, चांगली बॉईल होऊ दे. हे बघा, चांगली बॉईल झाली आहे. आता मी कुकर लावते आणि ह्याला 2 शिट्ट्या करून घेते मीडियम फ्लेमवरती. हे बघा, मस्तपणे मटार पुलाव रेडी झाला. आता मी सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे हे झालं. हे मटार पुलाव मस्त झालं आहे, हॉटेलसारखं आहे. एकदा खाल तर खातच राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.